दोनही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरनं नाना पटोलेंचा यू-टर्न. होळीच्या निमित्तानं गमतीनं विधान केल्याची पटोलेंची भूमिका. खोक्याच्या घराजवळ जाळपोळ आणि मारहाण प्रकरणात 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. तर खोक्याचं घर पाडण्यासाठी वन खात्यानं अतिघाई केली. सुरेश धसांचं वक्तव्य. महाराष्ट्रातनं औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची धमकी. तर धमकीनंतर कबरीची सुरक्षा वाढवली. हलाल पद्धतीनंच मटण विकणार, प्रमाणपत्राची गरज नाही. नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. तर एकाच्या सांगण्यावरनं व्यवसायात बदल करणार नाही, नागपूरच्या खाटीक समाजाची भूमिका. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. संजय शिरसाटांकडनं नाराजीचा सूर. निधी कापू नका, शिरसाट मुख्यमंत्री अर्थमंत्री यांना करणार विनंती. चंद्रपूरच्या घोडाझरी तलावात बुडून 5 तरुणांचा मृत्यू. तर अंबरनाथच्या आपटी नदीमध्ये बुडत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ समोर. 24 तासांनी सापडला मृतदेह. लातूर नांदेड महामार्गावर अपघाताची मालिका सुरू. पुन्हा दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू. तर याआधी 2 वेळेला याच ठिकाणी झाले होते अपघात. सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. सोन्याचा दर प्रतितोळा 91,000 तर चांदीची किंमत 1 लाखाच्या घरात. दंडकारण्यात माओवादी संघटनेला मोठा हादरा. तेलंगणाच्या भद्रादी इथे तब्बल 64 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 16 महिला माओवाद्यांचा समावेश. हिंगोलीमध्ये यंदा जवळपास 11,000 हेक्टरवरती भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सध्या कोळपणी, खुरपणी अशी अंतर्मशागतीची कामं सुरू आहेत. मात्र पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकं सुकायला लागली. उन्हाळी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडणं शक्य नसल्याचं पत्र पाटबंधारे विभागाने अकोल्यातील शेतकऱ्यांना पाठवलंय. त्यामुळे तीळ, मका, ज्वारी आणि गव्हासाठी पाणी कुठून आणायचं असा पेच निर्माण झालाय. जळगावच्या पाचोऱ्यातील सातगाव डोंगरी इथल्या शेतकऱ्यावरती रानडुकराने हल्ला केलाय. शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले असता रानडुकराने शेतकऱ्यावरती हल्ला चढवलाय. यामध्ये शेतकऱ्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून उजव्या हाताला जबर मार लागलाय. नांदेडमधील बेघर आणि प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेलं निवारागृह बंद पडलं होतं. ते आता पालिकेने पुन्हा एकदा सुरू केलंय. बाहेरून आलेल्या प्रवासी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान या केंद्रात लहान मुलं, महिलांना मोफत जेवणाची सुद्धा पालिकेकडून सोय करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. दरम्यान खुल्या बाजारातही सारखाच दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. गायींच्या चाऱ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तिधामचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज 17 मार्च रोजी उपोषण करणार आहेत. गोशाळेतील 11,000 गायी उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी शासनाकडे गोशाळेसाठी जागेची आणि अनुदानाची मागणी केली होती. मात्र मागणी मान्य न झाल्याने त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवरती अन्याय झाला होता. मात्र कर्जतच्या स्पर्धेमध्ये अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. या स्पर्धेमध्ये राजकारण होणार नाही असं पवार म्हणाले. खेडमधील तुंबाडीकडे मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावरती पालखी नाचवण्यात आली. यावेळेला हजारो लोक सहभागी झाले. जिंतूरमध्ये रात्री उशिरा फिरत असलेल्या एका टोळीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तोंडाला रुमाल आणि हातामध्ये हत्यार असल्यामुळे हे चोरटे असल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नंदुरबारमध्ये डॉक्टरने देवदूत बनवून एका 2 महिन्यांच्या बालकाला मृत्यूच्या दारातून परत आणलंय. उलट्या आणि अति रडण्यामुळे बाळ निश्चित पडला असताना बाळाचा मृत्यू झाला असं वाटल्यामुळे आईसह नातेवाईकांनी रडारड सुरू केली. दरम्यान रुग्णालयात नेत असताना डॉक्टर गणेश तडवींनी बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी मारली आणि लागलीच बाळाने मोठा श्वास घेतला आणि अशा प्रकारे बाळाचा जीव वाचवला. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची कामांची पाहणी केली. घाटशीळ परिसर, रामदरा, भक्तनिवास इत्यादी ठिकाणी पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी
368.71 कोटी रुपये खर्चास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने मान्यता दिली आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आलंय. मिरज तालुक्यातील सलगरे इथे एका माकडाने धुमाकूळ घातलाय. माकडाने 6 जणांचा चावा घेतलाय, मात्र माकडाला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरला. सांगलीच्या मिरजेत गुलमोहर कॉलनीमध्ये एकाच ठिकाणी 4 विषारी साप आढळलेले आहेत. रेस्क्यू टीमकडून सुरक्षितपणे 4ही विषारी सापांचं रेस्क्यू करण्यात आलं. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये जळगावमध्ये सूर्य आग ओकू लागलेला आहे. जळगावमध्ये तापमान 40 अंशांवरती गेलंय. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 41 अंशांवरती आहे. सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अमरावतीसह विदर्भात उन्हाचा पारा वाढल्यामुळे तापमान 40 डिग्रीवरती गेलंय. त्यामुळे अमरावतीतील सर्व शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 अशी असणार आहे. चिपळूण शहराचं प्रसिद्ध ग्रामदैवत बहिरीबुवा यांची पालखी भक्तांच्या भेटीसाठी निघाली. पालखी अनेक भक्तगृहात जाऊन भक्तांना दर्शन देते. ही परंपरा शिमग्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्षानुवर्ष पाळली जाते. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्ताने देहू नगरी सजलेली आहे. देहूतील मुख्य मंदिरात 6 टन देशी विदेशी अशा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळा हा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी वारकरी देहूमध्ये दाखल झालेत. भक्तांनी मुख्य मंदिरात मोठी गर्दी केली. खेडमधील उधळे गावात चाळकोबा खेमराज देवाच्या पालखीने भक्तांच्या घरोघरी जाऊन भेट दिलेली आहे. यावेळेला गावदेवीची खणा नारळाने ओटी भरली जाते. यासह कोमूचा नाच आणि भजनाचा कार्यक्रम झाला. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये लाटवण भैरीदेवाच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली. भैरीदेवाची पालखी भक्तांच्या भेटीला निघाली. या उत्सवामुळे गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचं भूमिपूजन रोहित पवारांच्या हस्ते पार पडलं. कर्जतमध्ये 26 ते 30 मार्च दरम्यान या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले शिवनेरीवरती दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आरतीने या दीपोत्सवाची सांगता झाली. आजपासून देवाच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी जाणार आहेत. कोकणात काठीच्या रूपाने 5 देवाच्या एकत्र भेटीची परंपरा आहे. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर उभाटाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. अवैध वाळू उपसा करून घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही, त्यामुळे वाळू तस्करांवरती कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलन करण्यात आली. कराड आगाराला नवीन 50 बसेस मिळाव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अमरण उपोषण सुरू आहे. कराड एसटी आगारात हे उपोषण सुरू आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारास विरोध होतो. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत प्रस्तावावरून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. काळ्या फिती लावून नामविस्तार बदलाला विरोध करण्यात आला आहे. नागपूर रत्नागिरी मार्गाच्या कामाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं. आंदोलनापूर्वी पोलिसांना राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. खोक्यावर सतीश भोसलेला घेऊन शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या बावी गावात ढाकणे पितापुत्रांना खोक्याने अमानुष मारहाण केली त्याच ठिकाणी पोलीस निरीक्षक गणेश धोकरट खोक्याला घेऊन आले. खोक्याच्या घरावरती कारवाई झाल्यानंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सतीश भोसले याचं घर पाडण्यासाठी अतिघाई केली असं धस म्हणाले. याबाबत कलेक्टर आणि वन विभागाला विचारणा करणार असल्याचे धसांनी सांगितले. बीडच्या आष्टीत भाजप आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं याबाबतचा ठराव या आमसभेमध्ये एकमताने मंजूर केला. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या 14 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक सलोखा बिघडवायला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली.
हिंगोलीत मंत्री नितेश राणेंविरोधात मल्हार क्रांती सेना संघटना आक्रमक झाली आहे. मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तर राणेंनी स्वतः कोकणात मटण चिकनचं दुकान टाकावं, त्यांना 11,111 रुपये बक्षीस देऊ असं आवाहन सुद्धा संघटनेनं केलं आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेत अभिषेक घातला. यावेळेला त्यांनी मल्हार हे नाव अयोग्य गोष्टींसाठी वापरलं जात असल्याचं म्हणत खेद व्यक्त केला आहे. मल्हार झटका सर्टिफिकेशनबाबत एकतर्फी निर्णय घेणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया हिंदू खाटीक महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळेंनी दिली. हिंदू खाटीक समाज आणि मुस्लिम खाटीक समाज अनेक वर्षांपासून एकत्र राहतो, यावरती निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल असंही कांबळे म्हणाले. नितेश राणे संधी साधू माणूस आहे, त्याला योगी व्हायचंय की काय बनायचं हे माहिती नाही. मात्र भाजपाच्या काही प्रस्थापित नेत्यांसाठी नितेश राणेंचं असं बोलणं धोक्याची घंटा आहे अशी टीका वडेट्टीवारांनी केली. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळेला त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधलाय. दरम्यान सोनोग्राफी या मशीन चांगल्या असून तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे त्या धूळ खात पडून असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय. त्यानंतर औषधांबाबत ही समस्या असल्यामुळे त्याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन देसाईंनी दिलंय. अहिल्यानगरच्या दाणेवाडीत 2 हात आणि शीर नसलेला मृतदेह 2 दिवसांपूर्वी आढळला होता, तर दुसऱ्या विहिरीत या मृतदेहाचं शीर आढळलेलं होतं. दरम्यान मृतदेह गावातील माऊली सतीश गव्हाणे यांचा असल्याचं निष्पन्न झालंय. गव्हाणे काही दिवसांपासून बेपत्ता होते. कानातल्या बाळीवरून मृतदेह गव्हाणे यांचा असल्याचं स्पष्ट झालंय. सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील अर्जावरती 4 एप्रिलला पुढील सुनावणी पार पडणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता. बीडमधील पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातले. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबाबत अनेक पुरावे उपलब्ध असून ते सर्व घेऊन बीडला जाणार असल्याची माहिती तृप्ती देसाईने दिली आहे. जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांना बीडच्या बाहेर काढा अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जळगावमध्ये सोन्याचा दर जीएसटीसह 90,600 रुपये प्रतितोळ्यावरती पोहोचला. आगामी काळात सोन्याचे दर 95,000पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमधील रिक्षाचालकांची गुंडगिरी समोर आलेली आहे. शालिमार चौकात अनधिकृत असलेल्या रिक्षाचालकाने गाडीचा कट लागल्याच्या कारणातून थेट मारहाण केलेली आहे. रिक्षाचालकांची ही झुंडशाही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नागरिकांनी अनधिकृत रिक्षाचालकांना तात्काळ हटवण्याची मागणी केली. नाशिकमधील मुजोर रिक्षाचालक मजहर अनवर खानसह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या रिक्षाचालकानं शिवीगाळ करत वाहन चालकाला मारहाण केली होती. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती मोठी कारवाई केली आहे. 2 दिवसात पोलिसांनी तब्बल 50,94,000चा दंड वसूल केला आहे. बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडनेरेने त्यांचे महिलेसह असलेले अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवून आरोपींनी त्यांना ब्लॅकमेल करत पैशाची मागणी केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी 4 सराईत गुंडांना अटक केली. पुण्यात घरगुती वादामुळे गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधून पुण्यात वास्तव्य करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे. एका सराईत गुन्हेगारांनी अगदी सहजतेने दुकानातून 80,000ची सोन्याची चेन लांबवली आहे. मीरा रोडच्या शुभलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली.